हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रोमन संख्यावर आधारित महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत. चला, तर आपण प्रश्न पाहू रोमन अंकावर आधारित. तर आपण रोमन अंकावर जे प्रश्न आहेत ते पाहण्याच्या आधी आपण थोडंसं रोमन अंकावर थोडी माहिती घेऊ. रोमन अंक आपल्याला 1 ते 1000 पर्यंत रोमन अंक सगळे माहिती पाहिजे. तर आपण हे कसे माहिती करायचे? एकदम सोपी पद्धत आहे, त्याचा अभ्यास पण सोपा राहतो. तर ते आपण पहिले शिकू 1 ते 1000 पर्यंत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 पर्यंत म्हणलं याला 1 ला आपल्याला माहिती आहे. 10 पर्यंत सगळ्यांनाच येतात. ते आपण पहिले लिहून घेऊ. 5 हे 4 आहे. ठीक आहे. 5 हे 6 आहे. हे 7 आहे. 8, 9 आणि 10. रोमन अंकावर आधारित पहिले 10 प्रश्न. 10 आपण घेतले. त्याच्यानंतर 10, 20, 30 लिहायचे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. 10 ला आपण कसं लिहितो? 10 ला 1 एक्स, 20 ला डबल एक्स, 30 ला 3 वेळेस एक्स, 40 ला एक्सएल लिहायचं, 50 ला एल लिहायचं. साठ ला आपल्याला एल एक्स लिहायचं, 70 ला एल डबल एक्स, 80 ला एल ट्रिपल एक्स, 90 ला एक्स सी आणि 100 ला आपण सी लिहायचं. त्याचप्रमाणे आपण काय करायचं? 100 ते 1000 पर्यंत लिहून घ्यायचं. 100, 200, 300, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 आणि 1000. आता एवढं जर तुम्हाला आलं तर तुम्हाला नक्कीच 1000 पर्यंत जे रोमन अंक आहे ते 5 मिनिटाच्या आत कळून जातील. ठीक आहे. 100 ला आपण सी लिहायचं, 200 ला आपण डबल सी लिहायचं, 300 ला 3दा सी लिहायचं, 400 ला आपल्याला सी डी लिहायचं, 500 ला आपल्याला डी लिहायचं, 600 ला डी सी लिहायचं, 700 ला डी डबल सी, डी ट्रिपल सी, सी एम आणि एम. ठीक आहे. लास्टला 1000 म्हणजे सीएम राहतं, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इथं महत्वाचे जे पॉइंट आहेत ते आपले आहेत 50. 50 ला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 100 ला किती म्हणतात ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 500 ला काय म्हणतात ते लक्षात ठेवायचं आणि 1000 ला काय म्हणतात ते लक्षात ठेवायचं. तर एलसीडी आपल्याजवळ एलसीडी राहतो आणि एम म्हणजे चीफ मिनिस्टर असं आपल्याला लक्षात ठेवायचं. एम म्हणजे एम माझ्याकडे आहे असं पण लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. एलसीडी माझा असा तुम्ही एकंदरीत लक्षात ठेवू शकता. एलसीडी आणि एम, एलसीडीएम हे आपल्याला लक्षात ठेवायचं. एलसीडी लक्षात ठेवा. एलसीडी 50, 100, 500 आणि हे 1000 झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एखादा रोमन अंक दिलेला आहे, तो कसा काढायचा? समजा मला काढायचे 25. 25 कसे लिहायचे? 25 ला पहिले विस्तारित रूपात लिहायचं. 25 ला आपण 20 अधिक 5 लिहू शकतो. तर 20 ला आपण कसं लिहितो? 20 ला आपण लिहितो डबल एक्स, ठीक ना? डबल एक्स. आणि 5 ला आपण कसं लिहितो? 5 ला लिहितो बी. म्हणजे 25. समजा मला 673 काढायचे. 673 इकडे घेतो खाली. 673 मग मी कसं काढू? 600 ला याला विस्तारित रूपात लिहून घेऊ आपण. 670 आणि 3 हे विस्तारित रूपात लिहिल्याच्या नंतर आपण काय करायचं? 600 ही संख्या आपण कशी लिहू ते काढायचं आहे. तर 600 संख्या हे सगळं पाठ जर असेल तर तुम्हाला लगेच कळेल की 600 म्हणजे डीसी आपण लिहून काढायचं.
70 हे कसे लिहायचे? 70 हे जर तुम्ही इकडे पाहिले तर 70 इथे L XX असं आपल्याला लक्षात येईल. हे सगळं पाठच करायचं. ठीक आहे. तुम्हाला नोकरी पाहिजे तर काहीतरी मेहनत करावंच लागणार आहे तुम्हाला. आणि 3 हा अंक पहा 3 अंक इथे आपल्याला दिसतो. मुलं काय करतात शॉर्टकटमध्ये पाठ करत नाहीत काही नाही. हां, एवढ्याच गोष्टी पाठ करायच्या तुम्हाला 1000 पर्यंत येईल आणि रोमन अंकावर आधारित नक्कीच तुम्हाला प्रश्न सोडवता येईल. समजा मी 834 हा अंक काढायचा. तर 834 मी कसा काढेन? याला विस्तारित रूपात लिहू. 830 आणि 4. 830 आणि 4. 800 ला आपण कसं लिहू? 800 ते रोमन अंकात जर पाहिलं आपण इथे 800 डी सी 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 30 कसे लिहूत आपण 30 म्हणजे 30 आपण 3 वेळेस एक्स लिहिलं आपल्याला 30 भेटून जाईल आणि 4 कसे लिहायचे 4 आय व्ही ठीक आहे मला जसं मी आधीपासूनच सांगतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पहिले माहित पाहिजे याची पहिले चांगली अभ्यास करून घ्यायचा याचा त्याच्यानंतरच मी प्रश्न करणार आहे आज थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल पण या रोमन अंकावरचा जो एक प्रश्न आहे तो आपला परफेक्ट झालाच पाहिजे हे कोणते त्याच्या नाही चला समजा मला 802 काढायचे तर कसे काढू आपण 802 800 ला आपण 800 0 आणि 2 असेल 800 आपण इथे जर पाहिलं रोमन अंकामध्ये तर इथे आपण डी सी 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 असेल त्याच्यानंतर 0 ला काही रोमन अंकामध्ये नंबरच नाही कोणता आणि 2 ला कसं लिहितो आपण 2 ला आपण हा 0 इथे कुठेही लिहायची कल्पनाच नाही 2 डायरेक्ट आपण लिहू शकतो त्याच्यानंतर 270 मला लिहायचे असतील तर मी कसे लिहू 270 आणि 0 आता 0 ला काही व्हॅल्यू नसते ठीक आहे तर हे 200 कसे लिहायचे 200 लिहिताना आपण डबल सी लिहायचं आणि 70 ला कसं लिहायचं आपल्याला 70 ला हे 70 एल डबल एक्स एल डबल एक्स समजा मला 64 लिहायचे असेल 64 कसे लिहायचे 60 आणि 4 आता 60 कसे आहेत इथे पाहिले तर 60 इथे आहेत ठीक आहे एल एक्स आणि 4 कुठे आहेत 4 इथे तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही आताच विचारू शकता याच्यावरच्या आधारित आपण प्रश्न आता लगेच करणार आहोत चला याच्यावर आधारित प्रश्न करूत आपण आता आपला पहिला प्रश्न आहे ठीक आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित ठेवूत आपण हे बाजूलाच ठेवू याला आपण काही याच्यावर काही लिहू नये कारण हे पेज आपल्यासाठी आता महत्वाचं झालेलं आहे प्रश्न क्रमांक 1 59 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहावी रोमन संख्या चिन्हात कशी लिहावी 59 ही संख्या आपल्याला लिहायची आणि ती रोमन मध्ये कशी लिहायची ते विचारलेलं आहे आपण कशी लिहू ठीक आहे त्याचा पर्याय आपल्याला दिलेला आहे तर पहिला पर्याय आहे एल एक्स आय नंबर 2 आहे आय एक्स एल नंबर सी आहे एल
आय आणि एक्स. नंबर डी आहे एक्स एल आय एक्स. ठीक आहे. आपण 49 आपण पाहू तिथं 49 लिहिले. 49 म्हणजे याचं विस्तारित रूप पहिले करू. 49 म्हणजे हे 50 अधिक 9. आता मी तुम्हाला इथे लिहून दिलेले आहेत. ठीक नाही रोमन अंक. 50 म्हणजे काय? 50 म्हणजे आपल्याला एल. ठीक आहे ना? 50 म्हणजे एल येते. आणि 9 म्हणजे कसं लिहितो आपण? 9 म्हणजे पहा इथं आय एक्स लिहितो. आय एक्स. मग हे झाले 49. आता 49 या पर्यायामध्ये पाहिलं एल आय एक्स आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जातं. आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊ. पुस्तकामध्ये जसं दिलं मी त्याप्रमाणेच घेणार आहे. अवघड आणि सोपे दोन्ही प्रकारचे प्रश्न आहेत. पुढीलपैकी रोमन संख्या चिन्हात लिहिलेल्या चुकीची जोडी कोणती? पुढीलपैकी रोमन संख्या चिन्हात लिहिलेली चुकीची जोडी कोणती? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण जेवढे लाईक असतील तेवढे लाईव्ह जास्त विद्यार्थी येतील आणि जेवढे लाईव्ह जास्त येईल तेवढा मी जास्त वेळ राहतो माझा व्हिडिओ. एक्स व्ही बरोबर चुकीची जोडी विचारली आपल्याला. एक्स व्ही बरोबर पाहूत आपण नंतर काय आहे काय नाही. ठीक आहे. व्हिडिओला लाईक नक्कीच करा. एक्स व्ही बरोबर एक्स व्ही बरोबर आता पाहूत आपण इथे. आता हे एक्स व्ही म्हणजे किती असतात? एक्स व्ही म्हणजे 15 राहतात. आहे की नाही? आता हे झाले आपले आय एक्स म्हणजे 9. ठीक आहे. आय एक्स म्हणजे पहा इथं आय एक्स म्हणजे 9. ठीक आहे. आय एक्स म्हणजे 9 आणि हे झाले आपले 6. रोमन अंक तुम्हाला यायलाच हवे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ठीक आहे. 9, 6, 15 हे बरोबरच आहे. आपल्याला पाहिजे चुकीची जोडी. ठीक आहे. नाही तर बरोबर आलं म्हणजे याला टिक मार्क करतात बरेचसे. चुकी म्हणजे गडबडीमध्ये होऊ शकते असं. त्याच्यामुळे हळू प्रश्न वाचा पहिले. त्याच्यानुसार तुम्ही काय करा उत्तर करा. त्याच्यानंतर ही झाली 10, 10, 20 आणि 2, 22 आणि ही झाली 5, 6, 7. आता 22 मधून 7 गेली याचं उत्तर पण 15 येतं. ही पण बरोबर जोडी झाली. आपल्याला याला टिक मार्क करायचं का मग? नाही करायचं. आपल्याला चुकीची जोडी शोधायची. हे 15 आहे. हे झाले 19, हे 10 आणि हे 9, 19 आहे. आणि हे किती 4. 19 मधून 4 गेले. हे पण 15च उत्तर येईल. ठीक आहे ना? 15च उत्तर आहे. त्याच्यानंतर हे 15 आहे. हे 10 अधिक हे किती आहे? 5 आणि 1 6 आहे. हे झाले 16. म्हणजे चुकीचा आपल्याला पर्याय क्रमांक डी हा चुकीचा पर्याय आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हे उत्तर नाही त्याचे. ठीक आहे. आपल्याला चुकीचा पर्याय विचारला होता. पुढचा प्रश्न. सी डी एम आणि एल. डी सी डी सी आणि एल या रोमन संख्या चिन्हाचा पुढीलपैकी चढता क्रम कोणता? या रोमन संख्या चिन्हाचा पुढीलपैकी चढता क्रम कोणता? पुढील पैकी चढता क्रम
कोणाचा? हा, मी सगळे प्रश्न घेणार आहे. सुरुवातीला जरी सोपे असले तर पुढे जाऊन अवघडवाले पण प्रश्न मी सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पर्याय क्रमांक 1 है सी डी एल एफ. नंबर बी आहे एल सी एल सी डी एफ. नंबर सी है पर्याय क्रमांक एम डी सी एल. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक डी आहे एल सी एम डी. एल सी एम डी. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की याचा जो क्रम आहे हे 50, 100ला सी म्हणतो, 500ला डी आणि 1000ला एम. एल सी डी एम हा चढत्या क्रमाने आपल्याला लक्षात ठेवायचा. ठीक आहे, हा चढता क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आणि एल सी डी एम आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटून जाईल. अतिशय सोपं असं उत्तर होतं याचं. एल सी डी एम हे आपल्याला क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा. चढता क्रम, उतरता क्रम म्हणलं तर उलट एम डी सी एल. चढता क्रम म्हणजे एल सी डी एम. ठीक आहे, पुढचा प्रश्न. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. फक्त एकच लाईक आहे. पुढचा प्रश्न. एम डी गुणिले एल बरोबर आपल्याला किती आहे ते उत्तर काढायचं. पर्याय क्रमांक लिहूत आपण. डी पर्याय क्रमांक बी आहे, एल पर्याय क्रमांक सी आहे, सी आणि पर्याय क्रमांक डी आहे. आता आपल्याला याला सोडवायचं आहे. तर आपण याची नॉर्मल किमती ठेवू त्याच्या. ठीक आहे, एम म्हणजे किती? एम म्हणजे 1000. बी म्हणजे किती? डी म्हणजे आपल्याला 500. या सगळ्या किमती आपल्याला माहित पाहिजे. आणि एल एल म्हणजे किती असतात? एल म्हणजे आपल्याला हातात 50. एल ची किंमत काय तर सगळे पाठच करायचे. एल सी डी माझा हे सगळं पाठच करायचं. एवढं पाठ असतं की तुम्हाला सुरुवातीपासून जर पाहिलं तर तुम्हाला सगळ्या कळून जातील. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही शेवटी टाकू शकता. तो पण प्रश्न आपण करू. एल ची किंमत आहे 50. आता इथे एक शून्य गेला, इथे एक शून्य गेला, अजून शून्य गेला, अजून एक शून्य गेला. हे 5 कटले, हे 5 कटले. उत्तर काय उरलेत आपल्याला? 100 उरले. 100 म्हणजे काय? 100 म्हणजे सी. ठीक आहे, आपण 100ला आपण सी म्हणतो. याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक सी उत्तर राहणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ट्रिपल एक्स आय व्ही आणि 5 5 बी या रोमन संख्येचा गुणाकार किती? ऑप्शन है एल एक्स, बी ऑप्शन है एल वी वी, ऑप्शन क्रमांक सी है 3 है एक्स एल आणि ऑप्शन क्रमांक डी आहे ऑप्शन क्रमांक सी आणि ऑप्शन व्ही एल. आता हे रोमन मध्ये याला किती म्हणतो आपण? याला 3 म्हणतो. ठीक आहे, हे किती झाले? रोमनचे 4 झाले आणि हे काय झाले आपले इंग्रजी याच्यातले 5. रोमन मधले 3 आहेत, रोमन मधले 4 आहेत, रोमन मधले 5 आहेत. त्याला मी इंग्लिश लेटर मध्ये अंकात लिहून घेतलं. आता हे सगळ्याचा गुणाकार करायचा होता आपल्याला. हे 4 त्रिक 12, 12 पंचे 60. आपल्याला उत्तर आलं 60. हे 60 ला आपण कसं लिहितो? आपण इथे हे तक्ता माहित असेल तर आपण लगेच आपण उत्तर काढू शकतो. 60 ला आपण एल एक्स असं लिहितो. आणि एल एक्स आपल्याला कुठे भेटते? एल एक्स आपल्याला ऑप्शन पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटतो. व्हिडिओला लाईक करा. एकच लाईक आलेला आहे आतापर्यंत. 1-2च लाईक आलेले आहेत. ठीक आहे.
चला पुढचा प्रश्न. धन्यवाद लाईक केल्याबद्दल. पुढचा प्रश्न. याच्यावर आधारित थोडे प्रश्न आपण करू. एक छोटासा ब्रेक घेऊ 2 मिनिटाचा. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ. 5 मिनिटानंतर पुन्हा सुरू करू. 5 मिनिटाचा ब्रेक. पाच मिनिटाच्या ब्रेक नंतर पुन्हा येऊत आपण.
हॅलो, आवाज येत आहे का? आवाज येत आहे? हॅलो हॅलो हॅलो. चल, ठीक आहे, पुढचा प्रश्न करू. 29 ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहाल? कशी लिहा? पर्याय क्रमांक 1 आहे XXI. पर्याय क्रमांक 2 बी XXIX. XIXX. आता आपण सुरुवातीपासून पाहिलेलं आहे की 29 कसे लिहायचे. 29 ला आपण 20 अधिक 9 असं लिहू शकतो. आता 20 हे कसे लिहायचे? 20 म्हणलं तर पहा, इथं 20 म्हणलं तर XX. आणि 9 कसे लिहायचे? या तक्त्यानुसारच जायचं, IX. म्हणजे याचं उत्तर आपण जर पाहिलं असं XXIX, XXIX आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर भेटून जाईल. मग पर्याय, याचं उत्तर झालं पर्याय क्रमांक बी. ठीक आहे, आपण सगळ्या प्रकारचे प्रश्न घेणार आहोत. सुरुवातीला सोपे आहेत, नंतर अवघड अवघड जे पण आहे ते सगळे घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करायचा जास्तीत जास्त. 4 जण आहेत लाईव्ह, पण लाईक फक्त 2च आहेत. 45 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहा? रोमन संख्या चिन्हात कशी लिहा? आपल्याला 45 हे रोमन संख्या चिन्हात लिहायचे आहे. त्याच्यामध्ये पर्याय ए दिलेला आहे. VLX. VLX. पर्याय क्रमांक बी 2 दिलाय. XL. पर्याय क्रमांक सी आहे. LV. पर्याय क्रमांक डी आहे. XLV. त्याच्यापैकी कोणता पर्याय आहे? जर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका उत्तर. ठीक आहे. 45 ला आपण कसं लिहितो? 45 ला 40 अधिक 5. अधिक 5 45 लिहितो आपण. पर्याय क्रमांक डी सांगितलं कोणीतरी. चला, 40 आणि 5. 40 ला कसं लिहितो आपण? 40 ला आपण, मी ते लिहून दिलेलं आहे तुम्हाला. 40 ला XL लिहायचं. XL. आणि 5 कसे लिहितो रोमन अंकामध्ये? 5 आपल्याला V लिहावं लागतं. V. म्हणजे आपल्याला 45 कसे लिहिता येईल? XLV. XLV. XLV आपल्याला पर्याय क्रमांक बी आहे. करेक्ट उत्तर आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न. बरेचसे जण लाईकच करत नाही. लाईक करायला काहीही चार्जेस लागत नाहीत कोणत्याही प्रकारचे. तर पुढचा प्रश्न आहे, 400 ही 400 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहा? रोमन संख्या चिन्हात कशी लिहा?
पर्याय क्रमांक ए दिलेला आहे. एल डी पर्याय क्रमांक बी दिलेला आहे. डी सी पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. सी डी आणि पर्याय क्रमांक डी दिलेला आहे. पर्याय क्रमांक डी दिलेला आहे डी एल. काय उत्तर असणार याचं? कोणाला येतंय का? सी ऑप्शन सांगितलेला आहे. अजून कोणाला उत्तर सांगायचे आहेत का? कमेंट बॉक्स मध्ये टाकत जा उत्तर. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे, ठीक आहे, याचं 400 आपण इथे माहिती आपल्याला हे 100, 200, 300 आणि 400. डी सी डी म्हणजे 400 येते. सी डी मी तुम्हाला आधीच हे सगळं लिहून दिलं. हे पाठच करायचे आहे आपल्याला. सी डी पर्याय क्रमांक सी आपला बरोबर आहे. 3 म्हणजे पर्याय क्रमांक सी. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. समजत आहे का सगळं? पुढचा प्रश्न. 160 ही संख्या रोमन अंकात कशी लिहा? 160 ही संख्या रोमन अंकात कशी लिहा? पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक ए सी एल एक्स, पर्याय क्रमांक बी सी एक्स एल, पर्याय क्रमांक सी सी एल व्ही आणि पर्याय क्रमांक डी एल सी एक्स. आता आपल्याला माहिती आहे 160 म्हणजे आपण काय लिहितो? 100 अधिक 60. आता 100 अधिक 60 म्हणजे आपल्याला काय? हे 160 उत्तर करतोय मी. 160 म्हणजेच काय? 100 अधिक 60. ठीक आहे. याला विस्तारित रूपात लिहिल्याच्या नंतर 100 कसे लिहितो? 100 आपण रोमन अंकामध्ये पाहिलं. 100 ला आपण सी लिहितो. 100 ला सी लिहितो. आणि 60 ला काय लिहितो? 60 ला जर पाहिले तर 50 च्या नंतर 60 एल एक्स लिहितो. एल एक्स लिहितो. मग आपल्याला उत्तर इथे कुठं भेटेल? इथं सी एल एक्स आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटून जाईल. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक येतच नाही म्हणजे व्हिडिओ आवडत नाही असं होतंय कन्सेप्ट त्याचा. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा तर मला जास्तीत जास्त कळेल किंवा मुलांना कळतंय. लाईक करायचे काही चार्जेस नसतात. फ्री मध्ये होतं लाईक. ठीक आहे. लाईक करू शकता. पुढचा प्रश्न. रोमन चिन्हात लिहिलेला DC ही संख्या आंतरराष्ट्रीय DC रोमन अंकात लिहिलेली संख्या DC ही आंतरराष्ट्रीय संख्येत कशी लिहा? ही आंतरराष्ट्रीय संख्या कशी लिहा? कशी लिहाल? आंतरराष्ट्रीय संख्या लिहायची आपल्याला. DC पर्याय आपण याचे लिहून घेऊ. पर्याय क्रमांक 1 आहे आपल्याला सी एल एक्स. पर्याय क्रमांक बी आहे आपल्याकडे नाही पर्याय चुकले. पर्याय क्रमांक 1 आहे 550. पर्याय क्रमांक 2 आहे 400. पर्याय क्रमांक सी जो आहे आपल्याकडे 500 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याकडे 600. तर मग याच्यातला कोणता पर्याय आपला बरोबर आहे? DC आपण जर पाहिलं DC म्हणजे 600. आपण हे सगळं पाठ करायचं. एवढं पाठ करणं गरजेचं आहे. तुम्हाला नोकरी लागायची तर एवढं पाठ करणं गरजेचं आहे. फक्त 1 ते 10 पर्यंत, 10 ते 100 पर्यंत आणि 100, 200, 300, 400 असे 1000 पर्यंत करायचे. त्याच्यानंतर 50,000 पर्यंत पण घेण्याचा प्रयत्न करतो. काय अवघड नसतं एवढं. चला हे पर्याय क्रमांक डी आलेला आहे आपल्या उत्तराचं. सोपे प्रश्न घेत नाही आता थोडेसे अवघडच प्रश्न घेऊ.
पहा असे प्रश्न आजकाल जास्त येतात. ठीक आहे. पुढील रोमन चिन्हा बाबतीत चुकीची जोडी कोणती आहे आपल्याला ते पाहायचं. चुकीची जोडी कोणती? बरोबर नाही हां. मुलं बरोबर उत्तर आलं तेच उत्तर लिहून टाकतात. आपल्याला चुकीची जोडी पाहिजे. पर्याय क्रमांक ए CDL बरोबर LD प्लस C. नंबर बी CDL BC वजा CL. नंबर सी. पहा त्याचे उत्तर काढून दाखवा हां मला. मी थोडा वेळ पण देईन तुम्हाला. ठीक आहे. जर एखादा विद्यार्थी उत्तर सांगत असेल, तर आपण त्याची वाट पाहूत आपण. L गुणिले CD बरोबर C गुणिले VI. तर तुम्ही पर्याय थोडेसे चुकीचे लिहिलेत काही. ठीक आहे. CD पर्याय चुकीचे लिहिलेत. हे तिसरा आणि चौथा चुकीचा पर्याय लिहिला. हे दुसऱ्या प्रश्नाचं आहे. ठीक आहे. CDL बरोबर M वजा DL आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला. CDL बरोबर D वजा L. ठीक आहे. आता आपण याचं उत्तर करू. ठीक आहे. 1 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला. कोणाला उत्तर येत असेल तर याच्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. एकानं उत्तर दिलं पर्याय क्रमांक ए. पाहू त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे का? चला. अजून कोणाला उत्तर करायचं असेल तर थोडासा वेळ घ्या. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुमचा बेनिफिटच होणार आहे. नुकसान तर काही होणार नाहीये. तुम्हाला येणारे व्हिडिओ लगेच भेटतील. तर CDL म्हणजे ते पहिले पाहूत आपण. CDL आपल्याला कुठे भेटेल? C म्हणजे किती येतात? C म्हणजे 100. CD म्हणजे राहतात 400 आणि L म्हणजे किती राहतात? L म्हणजे 50 राहतात. L म्हणजे 50. मग हे झाले 450 झाले. ते किती झाले? 450. मग 450 आपल्याला कशाचं उत्तर येऊ शकते बघा. LD म्हणजे काय? LD म्हणजे LD असा कोणता आपल्याकडे संख्याच नसते. ठीक आहे. LD प्लस C. LD आपण इथे पाहू. LD आहे का कोणती तरी संख्या? LD अशी संख्याच नसते, है की नाही? DC म्हणजे पहा 600 आणि CL म्हणजे किती होतात? CL म्हणजे 50. CL म्हणजे आपल्याला होतात 150. ठीक आहे. CL म्हणजे होतात 150. तर हे झाले आपल्याला 450 उत्तर झालं. म्हणजे हे बरोबर आहे. आपल्याला बरोबरची जोडी नाही पाहिजे, चुकीची. पहिली चुकीची जोडी आहे. तर तरी पण आपण पाहतोय सगळ्या गोष्टी. M म्हणजे 1000 होतात. वजा हे 500 D म्हणजे 500 राहतात आणि हे 50. ठीक आहे. 550. मग याचं 1000 मधून 550 गेलं तर 450 येतात. त्याच्यानंतर आपल्याला हे D झाले. D म्हणजे आपले 500 राहतात. L म्हणजे 50 राहतात. हे केलं तर उत्तर 450. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 आहे. तिथं बघा CD
एल डी असं रोमन अंकामध्ये कोणता हेच नाही हा, अंकच नाही. रोमन अंकामध्ये एल डी असं लिहिताच येत नाही आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी रोमन संख्या चिन्हात लिहिलेले अचूक पद निवडा. पुढील पैकी रोमन चिन्हात लिहिलेले, याच्यानंतर अवघड प्रश्न घेऊत आपण, कारण बरेचसे जण लाईव्ह येत आहेत आणि जात आहेत, म्हणजे आपण प्रश्न थोडेसे सोपे घेतोय, अवघड प्रश्न घेऊ. अचूक पद निवडा. पर्याय क्रमांक ए आहे एम डी बरोबर सी डी प्लस सी एम. पर्याय क्रमांक बी आहे सी एम बरोबर एम सी वजा सी डी. पर्याय क्रमांक सी आहे डी सी बरोबर एम वजा सी डी. आणि पर्याय क्रमांक डी आहे सी डी बरोबर सी 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 एल एक्स बरोबर सी डी वजा सी सी एल. ठीक आहे, या प्रश्नाच्या नंतर एक छोटासा ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, 5-10 मिनिटाचा, आणि आपण अवघड प्रश्नाकडे, रोमन अंकावर अवघड प्रश्न जे आहे त्याच्याकडे वळूत आपण. ठीक आहे. आता पुढीलपैकी अचूक म्हणजे आपली बरोबर आहे हा. अचूक म्हणजे काय? बरोबर. तर एम डी म्हणजे कसं? एम म्हणजे किती आणि डी म्हणजे किती? आता पहा इथं एम आणि डी आपण इथे लिहिलेलं आहे. एम म्हणजे 1000, डी म्हणजे 500, म्हणजे हे झाले पहिल्या पर्यायामध्ये हे 1500. सीडी आणि सीएम. सीडी म्हणजे काय आहे ते? सीडी म्हणजे काय आहे पहा. सीडी म्हणजे हे झाले, सीडी म्हणजे 400 झाले, हे सीडी म्हणजे 400 प्लस सीएम. सीएम म्हणजे किती झाले तिथे? सीएम म्हणजे हे 900 झाले. 900 आणि 400 किती होतात? 1300. 1500 होतात का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर राहणार नाही. पर्याय क्रमांक 2 सीएम. सीएम म्हणजे किती होतात बघा? सीएम म्हणजे होतात आपले 900. एम सी, एम आणि सी, एम आणि सी म्हणजे होतात हे 1000 आणि सी म्हणजे 100, हे 1100 होतात. डी सी, सीडी, सीडी म्हणजे किती होतात? सीडी म्हणजे 400 होतात. 1100 मधून 400 गेले, उत्तर येते 700. आपल्याला पाहिजे होतं उत्तर 900, म्हणजे हे पण चुकीचा आपल्या आहे. डीसी बघा, डीसी म्हणजे 600 असतात. डीसी म्हणजे किती असतात? 600 असतात. एम म्हणजे किती असतात? एम म्हणजे 1000. आणि सीडी, सीडी म्हणजे किती असतात? 400. 1000 मधून 400 गेले तर उत्तर येते 600, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, आपण आता थोडा 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि 9:20 भेटू. अवघड प्रश्न घेऊत आपण.
चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आलो आपण. पुढचे प्रश्न घेऊत आपण. ठीक आहे, काही कमेंट्स आल्या. 59 आहे. काही नका टाकू. पर्याय चुकीचा टिक करतात. एखादा पर्याय झाला असेल, कारण बराच टिक करताना एखाद्या वेळेस होऊ शकतं, एखाद्या वेळेस, पण शक्यतो सगळे बरोबर असतात. तेव्हाच्या तेव्हा सांगायचं तुम्ही. काही चुकीचा पर्याय टिक झाला असेल एखाद्या वेळेस चुकून, तर प्रश्न क्रमांक कोणता आहे, त्याचा पर्याय चुकीचा आहे ते टाकू शकता तुम्ही, आपण दुरुस्त करू तो. चला पुढचा प्रश्न आहे आपला. आता थोडेसे अवघड प्रश्न घेणार आहोत आपण. प्रश्न आपला आहे, डी एल गुणिले सी बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 आहे एक्स बार. पर्याय क्रमांक 2 बी आहे एम. पर्याय क्रमांक सी आहे एल. आणि पर्याय क्रमांक डी आहे डी. पुढचा याला आपण सॉल्व करू. डी म्हणजे किती आहे? डी म्हणजे आपल्याला राहतात 500. एल म्हणजे किती राहतात? एल म्हणजे 50 असतात. ते आपलं कागद कुठे गेला एक वेळेस शोधून काढू आपण. हा इथेच आहे. आणि सी म्हणजे किती हे पहा. सी म्हणजे 100 असतात. सी म्हणजे 100. आता याचं उत्तर केलं, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 5 1 5. इथे येणार 10. 10 गुणिले 100. 10 गुणिले 100. 10 गुणिले 100 किती येणार? 1000. आता 1000 म्हणजे आपल्याला माहिती आहे 1000 म्हणजे काय असतं? पर्याय क्रमांक बी मध्ये आहे 1000. चला पुढचा प्रश्न. थोडं डिस्टर्बन्स आहे बाहेर. 20 नंबरचा प्रश्न. एम एल गुणिले व्ही. पर्याय देतो मी, बरोबर किती? पर्याय आहेत एक्स. पर्याय क्रमांक 2 आहे डी. पर्याय क्रमांक सी आहे एम. पर्याय क्रमांक डी आहे सी. मी 1 मिनिटाचा वेळ देतो. कोणाला उत्तर येत असेल तर ते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. नेताजीनं टाकलं. व्हिडिओला लाईक पण केलं तर धन्यवादच तुमचं. ठीक आहे, ज्यांनी पण लाईक केलं त्यांनी. पहा एम म्हणजे काय असतात? एम म्हणजे आपल्याला पहा इथे मी तुम्हाला लिहून दिलं. एवढं जर तुम्ही पाठ केलं तरी व्यवस्थित होतं. एम म्हणजे 1000.
एम म्हणजे 1000. एल म्हणजे किती? एल म्हणजे 50 असतात. आणि व्ही म्हणजे किती असतात? व्ही म्हणजे काय असतात? 5. ठीक आहे ना? व्ही म्हणजे 5 असतात. आता याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, ठीक आहे नाही, हे 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, हा 5 गेला, हा 5 गेला, तर मग याचं उत्तर काय ना? याचं उत्तर येणार 100. 100 हे पर्याय क्रमांक डी मध्ये आहे, सी मध्ये नाही. हे उत्तर याचं पर्याय क्रमांक डी. चला पुढचा प्रश्न. एकवीसवा प्रश्न आहे. एकविसा नाही. चला आपण काय प्रश्नाला क्रमांक दिलेले नाही सुरुवातीपासून. एल सी गुणिले एम बरोबर किती आपल्याला सांगायचं आहे. पर्याय देतो मी. पर्याय क्रमांक 1 आहे डी, पर्याय क्रमांक बी आहे सी, पर्याय क्रमांक सी आहे एल, आणि पर्याय क्रमांक डी आहे एम. पर्याय क्रमांक टाकायचा. एबीसीडी तुमचं बहुतेक हे सी म्हणलं तर सी 100 बरोबर आहे, पण पर्याय क्रमांक टाकायचा. 1 मिनिटाचा वेळ देतो मी. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील. चला आता इथे एल म्हणजे 50, सी म्हणजे 100. एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, आणि एम म्हणजे किती होतात? 1000. एम म्हणजे 1000. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला, अजून एक शून्य गेला, अजून एक शून्य गेला, उरले 50 गुणिले 10. 50 गुणिले 10, 50 गुणिले 10 येतात 500. आणि 500 कसे लिहितो? 500 इथं पाहिलं तुम्ही, 500 आपण डी लिहितो. डी म्हणजे 500. आता डी आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये भेटत. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्नाचं उत्तर करा. पुढचा प्रश्न आहे आपल्याला एम वजा डी भागिले एक्स वजा डी अधिक सी एक्स एक्स व्ही बरोबर किती? त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. मी पर्याय पण देतो. पर्याय क्रमांक 1 आहे एक्स एक्स आय व्ही, पर्याय क्रमांक बी आहे एक्स एक्स एक्स, पर्याय क्रमांक सी आहे एक्स एक्स व्ही आय, आणि पर्याय क्रमांक डी आहे एक्स एक्स व्ही. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर करायचं कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. दिसते का व्यवस्थित? 1-2 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला करायला. 1 मिनिटाचा वेळ, कारण परीक्षेमध्ये पण 1च मिनिट राहतं तुमच्याकडे. पर्याय क्रमांक ए दिलेला आहे, पाहू. ठीक आहे, अजून कोणाला द्यायचं का उत्तर? सी दिलेला आहे पर्याय क्रमांक दोघांनी. पाहूत उत्तर, पाहू. अजून कोणाला येतात का उत्तर? पाहू. आपल्या मित्र फ्रेंड सर्कलला पण सांगत जा, जेवढे मित्र मंडळी असेल, कारण एखादी व्याज जर झाली आपली
तर चांगलीच गोष्ट आहे. आपले काही चार्जेस वगैरे नाही बॅच जरी झाली तर. पण मी रेग्युलर एक टायमिंग फिक्स करून नक्कीच येईल. जर एक कारण माझी आता सुट्टी असल्यामुळे मी येऊ शकतो दिवसभर. पण सुट्ट्या नसल्यावर मग बिझी असतो. जर विद्यार्थी लाईव्ह येत असतील तर मी नक्कीच एक तुमच्यासाठी टाइम फिक्स करून आठवड्यातून 3 दिवस का होईना एक सायंकाळचा टाइम देऊ शकेल. चला. आता हे सॉल्व्ह करू. काय पाहू त्याचं उत्तर काय? एम म्हणजे किती असतात? एम म्हणजे पहा. इथं तुम्हाला एवढंच पाठ करायचं. ठीक आहे. एम म्हणजे हातात 1000. म्हणजे ह्या एमच्या जागी मी 1000 लिहितो. वजा डी म्हणजे काय असतात? डी म्हणजे 500 असतात. हे पाठ करून घ्यायचं. डी म्हणजे 500. एक्स म्हणजे असतात 10. वजा डी म्हणजे असतात 500. सी म्हणजे असतात सी म्हणजे किती असतात? सी म्हणजे असतात 100. आणि हे 10, 10, 20 आणि हे 5 झाले 25. आता डायरेक्ट काटाकाटी नाही करायची असते. पहिले वजाबाकी करायची, इकडे बेरीज करायची, मग काटाकाटी करायची. हा 1000 म्हणून 500 गेले, 500 राहिले, भागिले 10 वजा 500 100 600 झाले आणि भागिले 25. आता हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, याचं उत्तर आलं 50. आता 600 ला आपण 25 न भागितलं, 600 ला 25 न भागितलं, याला 5 न गेला भाग 5 आले, याला 5 न गेला 12 आले आणि ते हे 0. आता 120 ला 25 न भागितलं, उत्तर येते 24. हे की नाही, उत्तर 24 आलं. आता आपल्याला काय करायचं? 50 मधून 24 वजा केले, 50 मधून 24 वजा, 0 मधून 4 जात नाही, त्यातला कमी करून इथं घेतला, 10 मधून 4 गेले 6 आले, 4 मधून 2 गेले 2 आले. मग आपलं उत्तर आलं 26. इथं 26 बघितलं, हे 20 आणि हे 4 24 झाले, हे 30 झाले, आहे की नाही? हे 24 झाले, 24 नाही पाहिजेत, हे 30 झाले. ठीक आहे. हे झाले 20 आणि हे 6 26. ठीक आहे. 20 आणि 6 26. पर्याय क्रमांक सी करेक्ट आहे. ज्यांनी उत्तर दिले. चला पुढचा प्रश्न. जास्तीत जास्त कमेंट्स करा, उत्तर करा. उत्तर देत चला, म्हणजे मला पण कळते की तुम्हाला येतंय बाबा हे सगळं. ठीक आहे. उत्तर करा याच्या, तुम्ही स्वतः करा उत्तर. पेन वही सोबत ठेवा आणि उत्तर करा. CV परीक्षेमध्ये तुम्हाला 1च मिनिटात करायचं राहते, त्याच्यामुळे मी 1 मिनिटाचा टाइम देतो आणि माझ्या सॉल्व्ह करण्याच्या आधी उत्तर करायचं. XC आणि पर्याय क्रमांक डी आहे CX. चला कोणाला याचे उत्तर पाहूत, 1 मिनिटाचा वेळ देऊत आपण. एक मिनिटाचा वेळ देत आहे मी. चला बी आलेलं आहे का उत्तर. अजून कोणाला उत्तर द्यायचे का? तिघ जण लाईव्ह आहे, एकाच उत्तर आलेलं आहे. चला याचं उत्तर करूत आपण. एम म्हणजे 1000, डी म्हणजे 500, म्हणजे झाले 1500. XXV म्हणजे काय? X म्हणजे 10, 10 20, 5 25, हे झाले 25 अधिक डी झाले 500 आणि हे झाले 100. 500 आणि 100 हे झाले 600. XV म्हणजे हे झाले 15. आता याचे कॅल्क्युलेशन्स करायचे आपल्याला. ठीक आहे. याला 5 न भाग जाते,
5 आले, याला 5 न भाग गेले 3 आले आणि हे 2 शून्य जसे आहे तसे. अजून 5 न भाग गेला 1 आला, याला 5 न भाग गेला 6 आले, शून्यला 0. मग याचं उत्तर किती आलं आपलं 60. याचं उत्तर बघू 15 एक 15, 15 चोक 100 आणि हे शून्य जशाला तसा. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली, दोघांची बेरीज केली तर उत्तर येते 100. उत्तर 100 म्हणजे रोमन अंकामध्ये आपण सी ला 100 म्हणतो, याच्यामुळे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी. चल पुढचा प्रश्न. पुढच्या वेळेस आपण नंबर टाकू प्रश्न क्रमांकाला, कारण जे नंतर पण भरपूर जण व्हिडिओ पाहतात तर ते पण आन्सर करू शकतात. सीएम भागिले एल भागिले एक्स एक्स आणि इथे डी बरोबर किती. पर्याय देतो, उत्तराला पण टाइम वेळ देतो. पर्याय थोडी चुकीचे व्हायला त्याच्यामुळे हळू लिहितोय. चल उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करून सांगायचंय मला. 1 मिनिटाचा वेळ. आता थोडेसे प्रश्न राहिलेत. 1 2 3 4 प्रश्न राहिले. चल सीएम, सीएम म्हणजे किती होतात बघा इथं. सीएम जर पाहिले तर सीएम, सीएम म्हणजे 900 राहतात. एल म्हणजे 50 भागाकार, डबल एक्स म्हणजे 20, डी म्हणजे 500 असतात. ठीक आहे. आता हे भागाकारला गुणाकार मध्ये करायचं आपल्याला. ठीक आहे. याला सोडवायचं तर हे भागाकाराला आपल्याला काय करावं लागते, आपल्याला हे 900 भागिले 50 जसा तसे ठेवायचे. इथे गुणाकाराचं चिन्ह लिहायचं आणि खालची संख्या वरी आणि वरची संख्या खाली जाईल आपली. आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं. इथलचा एक शून्य गेला इथलचा, हे 50 हे 50 कटले. ठीक आहे. या 2 न हे 900 ला भागितलं तर 450 उत्तर येते. 450 म्हणजे किती, 450 म्हणजे 400 अधिक 50. 400 ला आपण काय कसं लिहितो, सीडी लिहितो. सीडी 400 ला आपण सीडी लिहितो, सीडी आणि 50 ला आपण एल लिहितो. सीडीएल उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटून जाईल. करेक्ट आहे उत्तर. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. या रोमन संख्या चिन्हात दिलेल्या संख्येचा गुणाकार किती. यांचा गुणाकार किती असं डायरेक्टली, यांचा गुणाकार किती, हे रोमन अंकाचा गुणाकार किती. पर्याय क्रमांक 1 आहे एम एक्स आय. पर्याय क्रमांक बी आहे डी सी सी एक्स व्ही. पर्याय क्रमांक सी आहे एम आय. नंबर 4 आहे एम सी आय. ठीक आहे. उत्तर काढायचे कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. मी वेळ देते तुम्हाला.
उत्तर मी करतोय. याला आपण रोमन अंकामध्ये 7 लिहितो. हे झाले 10 आणि 11 आणि झाले 13. त्या तिघांचा गुणाकार करायचा. तिघांचा गुणाकार किती येणार मग? 7 गुणिले 11 होता 77. 77 गुणिले 13. 77 गुणिले 13 आपण गुणाकार करू. 7 21 7 2 21 आणि 2 23. 1 0. ठीक आहे, म्हणजे हे झाले 1001 आणि 1001 पाहिलं पहा, हे यम म्हणजे 1000 असतात आणि हे 1 असते. ठीक आहे, म्हणजे हे 1001 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटून जाईल. उत्तर काय अवघड नसतात, सोपेच असतात, फक्त तुम्ही व्यवस्थित करायचे असतात कंचे भागवेनुसार आणि उत्तर काढायचे असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूत आपण. आता फक्त 3 प्रश्न घेऊत अजून. DCl भागिले x छेद म्हणू शकतो XL V बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 आहे आपल्याकडे C, पर्याय क्रमांक B आहे आपल्याकडे M, पर्याय क्रमांक C आहे आपल्याकडे X आणि पर्याय क्रमांक D आहे आपल्याकडे D. D ला D दिलं जाईल. चला ठीक, हरकत नाही. आपण आता हे सॉल्व्ह करू. आपण 1 मिनिटाचा वेळ देऊ. ठीक आहे, येत असेल तर करा उत्तर. चला चला, हे डी म्हणजे 1000, डी म्हणजे 500, सी म्हणजे 100 आणि एल म्हणजे 50. म्हणजे 500 100 50 म्हणजे 650 झाले. किती झाले? 650. एल म्हणजे 50 आणि हे झाले 10 आणि हे झाले 5 म्हणजे 50 आणि 10 60 आणि 5 65 झाले. ते सी म्हणजे 100. 65 गेले आणि 1 आला, हा शून्यला 0. मग आपलं उत्तर आलं 10 गुणिले 100. 10 गुणिले 100. 10 गुणिले 100 केलं तर उत्तर येते आपल्याला 1000. 1000 म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला बी आहे याचं उत्तर. पुढचा प्रश्न, एम डी गुणिले एल बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 आहे एक्स एल एक्स, पर्याय क्रमांक बी आहे डी, पर्याय क्रमांक सी आहे डी एल आहे खाली, पर्याय क्रमांक सी आहे सी आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याला डी एक्स. उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे ना. उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. चला, एकच दोन उत्तर देते, बाकी चला. एम म्हणजे किती होतात? 1000. डी म्हणजे 500 आणि 500 आणि हे एल म्हणजे किती होतात? एल म्हणजे 50. आता आपल्याला हे सगळं माहित पाहिजे. मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे, दिलेलं आहे. हे सगळं आपल्याला एवढं तुम्हाला पाठच पाहिजे. याची स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पाठच करायचे. एवढंच पाठ करायचं. 10 पर्यंत सगळ्यांनाच पाठ राहतात. 100 पर्यंत 10चा पाढा पण पाठ राहते. त्याचप्रमाणे 100चा पाढा पाठ करायचा. मग ऑटोमॅटिकली तुम्हाला उत्तर येऊन जाईल. हा एक 0 गेला, हा एक गेला, हे 50 गेले, हे 50 गेले, उरले आपले फक्त 100. 100 म्हणजे सी असतात. सी म्हणजे आपला पर्याय क्रमांक सी आहे. शेवटचा प्रश्न आपला आजचा,
CM CDL गुणिले L बरोबर किती? CX पर्याय क्रमांक B आहे, XC पर्याय क्रमांक C आहे, CL आणि पर्याय क्रमांक D आहे C. उत्तर करायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. 1 मिनिटाचा वेळ देतो मी. 1 मिनिटानंतर हा शेवटचा प्रश्न आहे. चला CM म्हणजे काय? C म्हणजे 100, M म्हणजे 1000. पण 100 आधी आले, ओके, छोटी संख्या आधी आली म्हणजे ती वजा करायची आपल्याला. म्हणजे हे झाले 900. CD D म्हणजे 500, C म्हणजे 100. हे 100 जर आधी आलेत मोठ्या संख्येच्या तर वजा करायचे. 500 मधून 100 गेले 400 आणि हे 50 म्हणजे झाले 450. जेव्हा पण छोटी संख्या आधी येते तेव्हा आपण ती वजा करून टाकायची. गुणिले L म्हणजे किती होतात? 50. आता हा एक शून्य गेला. बघा 450 पेक्षा जास्त आपले 1 शून्य हे करा, 1 शून्य करा. 45च्या पाड्यात 2 नंबरला आहेत आता, ठीक आहे ना. 45 45 45 दोन्ही 90. मग आपलं उरले काय? 2 गुणिले 50. 2 गुणिले 50 म्हणजे आपलं उत्तर 100 आलं. आणि 100 हे पर्याय क्रमांक आपल्याला डी मध्ये भेटून गेले. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ आजचा संपला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला थोडं 5-10 मिनिट लाईव्ह ठेवेल मी आणि मग बंद करेल. व्हिडिओ पहा, पाहत जा, मागे बॅक करून व्हिडिओ पहा. ठीक आहे. सुरुवातीपासून सगळं. चॅनलला सबस्क्राईब करा.